मित्रांनो, घटना आहे फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील. आत्ताच प्रसारमाध्यमांमध्ये बघितले आणि तेथील एका महिला डॉक्टरने गुरुवारी पहाटेच्या सुमारास आपली जीवनयात्रा संपवली. का? तर काही नराधमांच्या छळाला कंटाळून खाकी वर्दीतलेच रक्षक असणारे भक्षक बनले. गोपाल बदने नावाचा एक नराधम वासनांध त्यांनी या महिला डॉक्टरांवरती 4 वेळा अत्याचार केला आणि त्याचा जोडीदार असणारा प्रशांत बनकर यांनी देखील या महिलांवरती अत्याचार केला. आणि याच्यावरती या लोकांना एवढं धारिष्ट होतं कसं, हा विचार करण्याची गोष्ट आहे. आपण जर पाहिलं तर कोणी खासदार आहेत म्हणा, खासदार महाशय, त्यांच्या पियेने बऱ्याच वेळेस फोन लावून त्या महिला डॉक्टरांवरती असा दबाव आणला की शवविच्छेदनाचे जे काही अहवाल असतील ते आमच्यासारखे बनवा, अन्यथा तुमचं काय होईल, अशा प्रकारचा मानसिक छळ वेळोवेळी त्या महिला डॉक्टरचा केला जात होता. आणि अशा मानसिकतेमधून जात असताना तिने वरिष्ठांकडे तक्रार केली, कोणीही दखल घेतली नाही. कारण राजकीय हस्तक्षेप, या राजकीय लोकांना सर्व प्रशासन त्यांच्या हाताशी असतं. त्यामुळे या सर्व दरवाजे न्यायाचे बंद झाल्याच्या नंतर या महिला डॉक्टरने आपलं जीवनयात्रा संपवली. आता याचा सखोल तपास होणं गरजेचं आहे. जे कोणी गुन्हेगार असतील त्याला कडक शासन झालं पाहिजे, तर खऱ्या अर्थानं कुठेतरी सामान्य लोकांना धीर येईल.